तर हाय मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे डाळ भात. एकदम साधी डाळ भात. बघा इथं एक वाटी डाळ घेतलेली आहे, 2 टोमॅटो आणि मिरची. हे मी धुवून घेते डाळ. आणि बघा इथं डाळ धुवून झालेली आहे. मी आमचे पाणी टाकलं आहे 2 ग्लास. आणि आता आपण हे टोमॅटो कट करून टाकून देऊ आपण डाळमध्ये. शिजायला टाकून एकत्र मिरची आणि टोमॅटो. टोमॅटो धुवून घेतले मी आणि त्याला कट करते. बघा इथे मी टमाटे कट केलेले आहेत, त्या डाळमध्येच टाकून घेते मी. त्याच्यानंतर मिरची पण अशी कट केलेली आहे, डाळमध्ये टाकून घेते. बघा त्यानंतर आपण 2 चमचे मीठ टाकून झालेले आहेत. त्यामध्ये 2 चमचे मीठ टाकलेले. नंतर आपण हळद टाकूया 1 चमचा. आणि हे शिजू देते. तोपर्यंत मी लसूणची पेस्ट करते जाडसर. तर आपली डाळ शिजून झाली का बघते मी. झाली आहे. आपण घोटून घेतो. आपण कढई गॅस ठेवूया. डाळ शिजून झाली आहे आपली, तरी आपण घोटून घेऊ. तिला पाणी टाकते. जसं आपलं पातळ पाहिजे का घट्ट पाहिजे, मला मीडियम पाहिजे. जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. तेल टाकून घेते. 4-5 पडी तेल टाकते. जिरा आणि मोहरी. छोटा चम्मच आहे, 1 चमचा जिरे टाकायचे. 1 चम्मच थोडी वर टाकते मी. त्याच्यानंतर आपण मोहरी टाकूया 1 चमचा. इथं कढीपत्ता आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. पण साधी डाळ छान लागते. आणि कढीपत्ता पण टाकून देते.
आपलं बघा ठसून झालेलं आहे लसूण. त्यामध्ये आता मी डाळ टाकते. डाळ कशी शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही. अजून पाणी ऍड करते. तर बघा मी यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. तर आपण याला 5 मिनिटं उकळू देते. 5 मिनिटं शिजू देते. मग कोथिंबीर टाकू आपण. तर बघा आपल्या डाळला उकळी आलेली आहे आणि मी हा कोथिंबीर यामध्ये टाकून घेते. बघा कोथिंबीर टाकून झालेला आहे आपला आणि डाळ पण रेडी झालेली आहे. तर चला गॅस बंद करते.